नमस्कार मित्रांनो, भिलार पाचगणी या भागातील जंगलामध्ये असणारं एक पाषाणातील भूतेश्वराचं मंदिर आज आपण बघायला आलेलो आहे. ह्या गर्द रानामध्ये एका दगडात, मोठ्या दगडात कोरून खोदून काढलेलं मंदिर आहे. फार अपरिचित असलेलं हे मंदिर आज आपण बघायला आलेलो आहे. आपण भूतेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. भूतेश्वर मंदिरामध्ये हे समोर आपल्याला जे दिसतं एका दगडात म्हणजे वन रॉक केव, त्यामध्ये एकाश्म मंदिर ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं हे मंदिर आपल्याला या भागात बघायला मिळतं. आतून पूर्णपणे खोदून काढून हे मंदिर बनवलेलं आहे. साधारण सर्व लोकांचं म्हणणं आहे की पांडव काळातील हे मंदिर आहे. पांडवांनी एका रात्रीत किंवा इथं जे एकांतवासाला पांडव होते त्यावेळी पांडवांनी हे मंदिर बांधलंय असं आतापर्यंतची आख्यायिका आहे. मंदिराच्या आतील हा भाग पूर्णपणे असा चौकोनी सगळ्या बाजूने कोरलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला इथं आपल्याला ही एक शिवलिंग दिसते जी पूर्ण गाभाऱ्याच्या मध्यस्थ भागात आहे. त्या भागात जो समोर दिसतोय तो गणपतीची एक मूर्ती आहे. त्याच्या शेजारी भैरवनाथाची मूर्ती आहे. त्याच्या अलीकडे इकडं हे विष्णू आहेत. त्याच्या शेजारी एक कळत नाही अशी मूर्ती आहे. पलीकडे अर्जुन आणि शंकरांनी घेतलेल्या रूपामध्ये वराहाची अशी मूर्ती, मल्लिकार्जुन काळातली जी गोष्ट आहे अर्जुनाचा गर्वहरणाची, अशा पद्धतीची गोष्ट त्याचं शिल्प इथं दिसतं. त्यानंतर हे मूळ शिवलिंग आपल्याला या भागात स्थापन केलेलं दिसतं. अशा पद्धतीचं हे वन रॉक केव टेम्पल आपल्याला भुतेघर भागात, आपल्या पाचगणीच्या भुतेघर भागात आहे. नक्की सगळ्यांनी येऊन बघावं. शेजारी खूप सुंदर जंगल आहे. बाहेरही जरी आपण मंदिराच्या इथनं बघितलं तरी आपल्याला समोर छान जंगल दिसतं. हे दगड आहे. इथं एक आपले 84 बाबा म्हणून राहतात. खूप 12-13 वर्षापासून एका दगडात बांधलेलं हे मंदिर आहे. एका दगडात कोरून काढलेलं आहे.